पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। पुण्याच्या आंबेगावमध्ये विवाहितेची मुलासह आत्महत्या। इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून केली आत्महत्या। नणंदेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख। पतीसह सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल। उजनी धरणामध्ये दौंड बंधाऱ्यातून 58,000 क्युसेक्स पाण्याची आवक। धरण 62% भरलं। सध्या एकूण 96 टीएमसी पाणी साठा। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ। तुकोबांच्या पालखीचा दुपारी पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये मुक्काम। संध्याकाळी संगमवाडी परिसरातून पालखी पुण्यामध्ये दाखल होणार। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दुपारचा मुक्काम फुलेनगर इथे होणार। पालखी पुण्यातील भवानी पेठमध्ये मुक्कामी असणार। संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पुणे पालिका आयुक्त स्वागत करणार। दरवर्षी शहराच्या महापौरांकडून पालखीचं स्वागत केलं जातं, मात्र पालिकेच्या निवडणुका रखडलेल्या असल्यानं हा मान आयुक्तांना मिळाला। पुणे शहरातील प्रमुख 20 रस्ते आज वाहतुकीसाठी बंद। पुढील 3 दिवस अवजड वाहनांना पुण्यामध्ये प्रवेशबंदी। वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, पोलीस आयुक्तांचं आवाहन। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यामध्ये दाखल होणार। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज। महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकं तैनात। शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक नाशक पथकासह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या सुद्धा तैनात। संत तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। पुण्याच्या नानापेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार। आषाढी वारीचा वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह। दौंडच्या बापलेकाकडून पारंपरिक वाद्य वाजवत वारकऱ्यांचा विरंगुळा।